नमस्कार. लक्ष न्यूजमध्ये तमाम महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचं स्वागत. माझं नाव रावसाहेब गोरपे. आज रोजी आपण राहुरी तालुक्यातील धांबरू खुर्दमध्ये आदिवासी पट्ट्यामध्ये आलो आहोत आणि या ठिकाणी सुजय विखे आणि लंके यांच्यात ही वादळ चालू आहे इलेक्शनचं. त्या ठिकाणी यांच्या काही आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. या ठिकाणी आपण यांच्याकडे पोहोचलो आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. एक मिनिट. सरपंच, तुमचं नाव काय आहे? रघुनाथ पवार. आज रोजी लंके आणि विखे यांच्या दोघात लढत चालू आहे. तुम्हाला लंके पाहिजे का विखे पाहिजे? आम्हाला विखे पाहिजे. का बरं? का बरं? आम्हाला करटर साहेबांनी आमदार असताना हे दिलेले मी सरपंच म्हणजे भाजपच्या काळामध्ये भाजपच्या काळामध्ये अजून काय काय दिलं? रस्ता दिलेला आहे आम्हाला. बर. लंके कधी आम्ही पाहण्यातही नाही तो कसा आहे काय आहे कधी म्हणजे पाहण्यातच नाही कोणी लंके आम्हाला लंकाची रावण माहिती आहे, लंके माहित नाही. असं तुम्ही पाहिलेच नाही लंके अजून? पाहिलेच नाही आम्ही. म्हणजे तुम्ही आता मतदान कोणाला करणार? आम्ही सुजयदादाला करणार. सुजयदादा मतदान करणार. हे आहेत माजी सरपंच धांबरे गावचे खुर्दचे आणि त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. ताई, तुम्ही आता लंके आणि विखे तुम्हाला खासदार कोण हवा आहे? विखे पाटीलच का? विखे पाटीलच का? नाही, विखे पाटीलच का पाहिजे? मग त्यांनी आम्हाला सभा मंडप दिला, रस्ता रस्ते दिला. दिले, अजून काय दिले? परत रस्ता दिला. तुम्ही लंके हे खासदार होणार आहेत असा झाला इथं त्याला तुम्ही ओळखता का? नाही नाही, ओळखतच नाही तुम्ही. आम्ही त्यांना पाहण्यातच नाही अजून. तुमचं नाव काय आहे? गोरख भाऊसाहेब पवार. गौरव भाऊसाहेब. आपला आता विखे पाहिजे का लंके पाहिजे खासदार केला? आम्हाला विखे पाहिजे. का बरं? विखेने आम्हाला सभा मंडप दिले, रस्ते दिले आणि बऱ्याचशा अडचणी आमच्या दुरुस्त केल्या त्यांनी. म्हणजे लंके तेच आमच्यापर्यंत पोहोचतील बुवा. लंके जे आहेत निलेश लंके उभे राहिले खासदार केला विखेंच्या विरोधात, हा. तर तुम्ही लंकेला ओळखता का? आम्ही लंके अजून काय बघितले नाही आणि ते आमच्यापर्यंत पोहोचले नाही. आम्हाला फक्त आहे ना लंका ते माहिती भाऊ, लंके नाही माहिती. बापूराव, तुम्हाला विखे पाहिजे का लंके पाहिजे? विखे खासदार. आम्हाला विखे पाहिजे. का बरं? त्यांनी आमचे सभा मंडपचे यांनी आमची व्यवस्थिशीर जे झालं तिथं कामं केले, आम्हाला रस्ते दिले त्यांनी. बर. त्याच्यामुळं आम्हाला विखे पाहिजेत. विखे पाहिजे. हा, तुम्हाला विखे पाहिजे का लंके पाहिजे खासदार केला? विखे. का बरं? आम्हाला सभा मंडप दिले, रस्ते दिले, या गावामध्ये लाईट नसताना लाईटची सोय केली, हा, अजून काही अशी किरकोळ कामं केली. किरकोळ कामं केली. ही मंडळी जी आहे ही मंडळी आहे आदिवासी समाजाची. यांना राजकारण काही कळत नाही. पण एक विषय असा आहे महत्त्वाचा, यांच्या हृदयामध्ये यांच्या मनामध्ये कोरलेला नेता म्हणजे सुजयदादा विखे पाटील. आज आपण हवा कोणाची या संदर्भामध्ये विखे पाहिजे का लंके पाहिजे या संदर्भामध्ये आज आपण ह्या आदिवासी समाजाची प्रतिक्रिया जाणून घेत आहे. तुम्हाला लंके पाहिजे का विखे पाहिजे खासदार केला? विखे पाहिजे. का बरं भाजपचं पाहिजे? आम्हाला इथं रस्ते दिले, परत सभा मंडप दिला, बऱ्याचशा अडचणी दूर करीत राहते ते. आणि ते त्याच्यामुळे आम्हाला विखे पाहिजे. लक्ष असते ते. तुम्ही लंकेला ओळखता का सुजयदादा विखे पाटलाला ओळखता? विखे माहिती नाही. तुमच्याकडे लंके येत नाही का? नाही, का बरं? कधी पाहण्यातच नाही आमच्या ते. असं असं असं. या ठिकाणी पहा, ही सर्वसामान्य जनता आहे आणि आमची मीडिया बांधव ही इथपर्यंत पोचायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. कारण त्याचं कारण असं आहे का हे समाज जे आहे हे फक्त त्यांची दैनंदिन काम असं आहे की सकाळी उठणे आणि कामाला जाणे, हे राजकारण यांना कळत नाही. पण त्यांच्या मनामध्ये असणारा नेता एकच राहुरी तालुक्यातून असं समजून येत आहे का लंकेची कुठंही हे नाव घ्यायला तयार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी ते सांगतात का लंके आम्ही ओळखत नाही आणि लंके पाहिला की नाही. तुम्हाला खासदारकीला शरद पवार गटाचे
निलेश लंके आणि भाजपचे खासदार सुजयदादा विखे पाटील. तुम्हाला विखे पाटील पाहिजे का लंके पाटील पाहिजे खासदारकीला? आम्हाला खासदारकीला सुजयदादाच पाहिजे. त्याचं कारण? त्याचं कारण असं आहे का सुजयदादा विखे पाटील हे आम्हाला कुठल्या गोष्टीचं आम्ही देत नाही. बर. काम हाती घेतलं म्हणजे कामच करते. आज आदिवासी पट्ट्यामध्ये रस्त्याचा लय मोठा प्रॉब्लेम होता. हां. भाजपच्या काळामध्ये रस्त्याचं काम झालं. हां. आम्ही सभा मंडपची मागणी केल्यानंतर आम्हाला सभा मंडप सुद्धा आला काय. आणि बाकीची जी आता लंके साहेब तर काय मी कुठं पाहिलेले पण नाही, अजून पण आज बोलणं पण नाही, समोर आज विषय पण नाही. आणि राष्ट्रवादीचे जे लोक आहे हां. हे फक्त आश्वासन पोकळ आश्वासन देतात पण फसवगिरीच करतात माझ्या माहितीनुसार. मी मागासवर्गीय आहे काय. आम्ही बीजेपी मागं राहतो म्हणजे आज जे जातीवादक जे लाट जे असते बाबा मागासवर्गीय यालाच मतदान करावं त्यालाच मतदान करावं, संविधान धोक्यात आहे असं धोक्यात आहे. पण तशी काही गोष्ट नाही. भाजपचे लोक जी ना बोलतात ना तेच करतात काय. आम्हाला आतापर्यंत असा एक अनुभव आला आहे का बाबा नाही का त्यांनी एकदा शब्द दिला ना तुम्हाला हे करणार तर तेच होतं काय. ते आम्हाला फसवगिरी करीत नाही. आता आदिवासी समाजासंघ माझेवाले एकदम घरगुती संबंध आणि आम्ही एक पोट जातोच आहे. आदिवासी समाज झालं, महार समाज झालं, मांग समाज झालं, हे आम्ही एक पोट जातोच आहे. पण आतापर्यंत आदिवासी समाजाला भाजपचे कर्ले साहेब असतील किंवा उदयसिंह पाटील असतील किंवा सुजयदादा असतील आम्ही गेलो आणि आमचं काम झालं नाही. आता आमचे कपडे बिपडे पाहून नाही का, पण तसं काही नाही. ते आम्हाला शब्द दिला म्हणजे आमचं कामच होतं, त्याच्यामुळे आम्हाला सुजयदादाच लागत आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी आदिवासी समाजासाठी असन किंवा मागासवर्गीयसाठी असन एखादा शब्द दिला आणि तो पूर्ण केला हे मला तरी पण आठवत नाही. नाही असं एक सांगण्यात जाते लंके साहेब याच्यापूर्वी आजीदादाकडे गेले, आजीदादाकडे निघले आणि घड्याळ सोडून दिलं आणि तो तरी हातात घेतली शरद पवारांची. हे पक्ष का बदलते याच्यात तुम्ही काय सांगाल? आता पक्ष बदलते ते त्यांनाच माहिती. कम बदली ते काय कम पळपळ चालली ते आपल्याला एवढं काय वरच्या लेवलचं सांगता येणार नाही. पण स्थानिक लेवलला जे कामं होते ते सुजयदादा करू शकतो, उदयसिंह पाटील करू शकतात किंवा कर्ले साहेब करू शकतात. इतर लोकांचा आम्हाला अनुभवत नाही कामाचा. आणि कुठलं कामच केलं नाही तर त्यांचं नाव घ्यावं कसं. हां. गेले कित्येक वर्षापासून तुम्हाला म्हणजे राष्ट्रवादीचा कुठं आदिवासी समाजाला निधी मिळाला नाही, पण भाजप सरकार आल्यानंतर याने तुमचं मंदिर असेल, देवस्थानचं श्रद्धेचं ठिकाण, तुम्हाला रस्ते दिले आहेत. तुम्ही याच्यावर काय सांगाल? आता त्यांचं हार्दिक अभिनंदनच करावं लागेल. मागासवर्गीय समाज आहे, शब्दाला किंमत दिली, रस्ता दिला, सभा मंडप दिला. कधी मध्ये जर थोडं जर आदिवासी समाजामध्ये जर काही जर कुजबूज झाले तर कर्ले साहेब असते, उदयसिंह पाटील असते, ते स्थानिक लेवलला येऊन ते पण त्यांना सहकार्य करतात. मध्यंतरी कोरोनाचा काळ होता, सुभाष पाटील साहेबांनी इथं आहे ना येऊन तुम्हाला सांगतोय ना याचं वाटप केलं, भाजीपाल्याचं वाटप केलं. मध्यंतरी आत्ता दादांनी साखर वाटप केली. आदिवासी समाजाकडे काही कुपना होती पण तरीसुद्धा त्यांनी कुपनाचा न विचार करता सगळ्यांना साखर वाटप केली, डाळ वाटप केली. चला, आज रोजी आपण या ठिकाणी आलो आणि यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. पण मी सगळ्या तालुक्यामध्ये सर्वे केला, लक्षणूच्या माध्यमातून प्रसारण करत असताना मी सगळा सर्वे केला. त्या सर्वेमध्ये काही ठिकाणी अशी काही गावं आहेत महिला बंधू भगिनी खूप ह्या याच्यावर नाराज आहे आमदारावर, आणि त्या ठिकाणी मी बातम्या काही प्रसंग करू शकलो नाही. या ठिकाणी आज आलेलो आहोत. ह्या भोळ्या भाबडे आणि आदिवासी समाजाने जी प्रतिक्रिया दिली ते त्यांचं 100% मतदान असं का बुवा इथं लंकेचं पारड कमी होणार असे एकंदरीत दिसून येऊ राहिले. कॅमेरामॅन सोमनाथ वरपे, सर राऊस वरपे, अहमदनगर, दक्षिण. खासदार तुम्हाला विखे हवे का लंके हवे? त्याचं कारण? हां. पण एक आहे लंके जे याच्यापूर्वी अजितदादा पवार राष्ट्रवादी घडला आमदार म्हणून राहिले, पण आज ते अजितदादाला सोडून आज परत ते शरद पवार गटात गेले. त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? आम्ही त्यांना ओळखतो, त्यांना बघितलं लंकेला तुम्ही पाहिलेच नाही कधी? विचार जाणून घेणार आहेत. अहो शेतकरी दादा, आज लंके आणि सुजयदादा विखे पाटील भाजपचे हे नगर दक्षिण मतदारसंघामध्ये उभे राहिले. तुम्हाला विखे हवे का लंके हवेत? विखे पाटील हवे आहे मला. का बरं? विखेचे कार्य चांगलं आहे. हां. विखेनी गोरगरिबाचे कामं करतो. बर. एवढं आपलं राम मंदिर होतं, हां. काँग्रेसने काहीच नाही केलं. राम मंदिर भाजप सेनेने बांधलेलं आहे. हां. भाजपचे सरकारने 10 वर्ष आले असताना काय काय कामं केली आतापर्यंत? भरपूर कामं केलेली. गोरगरिबांना गॅस दिलेला आहे, हां. गोरगरिबांना घरं दिलेत,
PM किसान योजना चालू केली. पण एक शेतकरी असे म्हणतात का बाबा भाजी सरकारला बसून कांद्याला बाजार नाही, दुधाला बाजार नाही, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? दुधाला भाव पण योग्य भेटलेले. पहिले काँग्रेसच्या काळामध्ये काहीच नव्हतं. बर. कांद्याला भाव नव्हते, दुधाला भाव नव्हते. हां. आता हे भाजप सरकारने भरपूर केलेले आहे. म्हणजे तुम्ही भाजप सरकारवर खुश आहोत असं वाटायला लागलं? भाजप सरकारवर आम्ही खुश आहोत. असं इथून पुढं काय सांगणार तुम्ही, काय संदेश देणार जनतेला? जनतेला हे संदेश देणार आहे, भाजपलाच निवडून द्यावे. आणि कमीत कमी सुजयदादा विखे पाटील तुमच्या अंदाजाने, तुमच्या एक जटने किती मतांनी निवडून येणार बरं? इथं आहे ना 100% 2 लाखांनी निवडून येणार. बरोबर आहे. या शेतकऱ्याचं आपण म्हणून जाणून घेतलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे कमीत कमी भाजपचे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हे 2-2.5 लाख मताने विजय होतील असा एकंदरीत शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचा कौल आहे.